या रेसिपीमुळे तुमचं जेवण अगदी खूप छान होईल। ही रेसिपी करायला सोपी आहे। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे 1 कप बेसन घ्यायचं आहे सुरुवातीला। त्याच्यानंतर आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, जे तुम्ही घरात खाता ते। त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घ्यायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हाताने आपल्याला घ्यायचं आहे, कारण पिठामध्ये ज्या गाठी असतात ते आपल्याला एकदम फोडून घ्यायचे आहे, जेणेकरून आपलं चटणी आणि मीठ छान असं मिक्स होईल। त्याच्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे, 3 ते 4 चमचे, आणि हे अशा प्रकारे आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे मसाले टाकलेले आहेत ते या पिठाला लागले जातील। अशा प्रकारे ते हाताने मिक्स करायचं आहे, कारण हाताने मिक्स केल्यानंतर ते छान असे मसाले मिक्स होतात आपले। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आता हे आपले मसाले मिक्स करून झालेले आहेत। त्याच्यानंतर अर्धा कप आपल्याला बेसन घालायचं आहे आणि हे आता पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। एकदम कडक असं हे पीठ मळायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही, मीडियम असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे हे मी मळून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ थोडंसं आपल्याला हाताने परत एकदा मळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान असं एकजीव तयार होईल। सो अशा प्रकारे ते मळून घ्यायचं। जर तुमच्या हाताला चिकटत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता त्यापासून एक छोटासा गोळा तयार करायचा आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, जेवढी आपण पुरी लाटण्यासाठी गोळा घेतो तेवढा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि तुम्ही ज्याच्यावरती लाटणार आहात त्याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे पोळपाट असेल तर तुम्ही त्याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पीठ आपलं चिकटणार नाही। सो अशा प्रकारे आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। जास्त पातळही नाही करायचं आणि जास्तही जाडही नाही करायचं, मीडियम असं हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे आता आपलं ही लाटून झालेलं आहे। बाकीच्या पिठाचं सुद्धा अशा प्रकारे आपण लाटून घेणार आहोत। तुम्हाला जो शेप हवा आहे तो तुम्ही घेऊ शकता। इथे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, हे साधं पाणी आहे। त्याच्यानंतर हे पाणी उकळल्यानंतर ह्या एक एक पुऱ्या आपण या पाण्यामध्ये सोडून घेणार आहोत। आता या पिठाच्या आपल्याला 3 पुऱ्या तयार झालेल्या आहेत। जर तुम्हाला जास्त रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही जास्त पीठ घेतलं तरीही चालेल। सो अशा प्रकारे आता हे आपल्याला मीडियम गॅसवरती हे अशाच प्रकारे उकळवून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, आणि 3 ते 4 मिनिटांनंतर अशा प्रकारे या पुऱ्या अशा वरती फुलून येतात। याचाच अर्थ की आता हे शिजायला लागलेलं आहे आणि या पुऱ्या सुट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा, आता या पुऱ्या आपल्याला 5 ते 6 मिनिटे अजून शिजवून घ्यायचे आहे, जेणेकरून हे जे पीठ आहे बेसनचं ते छान असं शिजलं जाईल, कच्चं राहणार नाही। सो अशा प्रकारे आता आपण हे शिजवून घेणार आहोत। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, कारण ही रेसिपी तुम्ही केलीत ना तर खूप छान असं तुम्हाला जेवण जाईल। आता हे झालेलं आहे, हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे एक मी बटाटा घेतलेला आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता अशा प्रकारे त्या बटाट्याच्या आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत। इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक कांदा घालायचा आहे, जाडसर असा चिरलेला, तुम्ही बारीक सुद्धा चिरून घेऊ शकता। त्याच्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि ते जर तुम्हाला आलं आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही तर अवॉइड करू शकता। आणि एक आपल्याला जाडसर चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे आणि याच्यानंतर आता कोथिंबीर आपल्याला घालायची आहे। इथे तुम्ही पुदिना सुद्धा वापरू शकता जर तुम्हाला आवडत असेल। आता हे वाटण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला दिसत असेल बघा, त्या ज्या आपण पुऱ्या करून घेतल्या होत्या मी थंड करून घेतलेल्या आहे, छान तुम्ही फॅन खाली थंड करून घेऊ शकता। आणि आता त्याला अशा प्रकारे चाकूच्या मदतीने असे पहिल्यांदा उभे उभे काप करून घ्यायचे आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं आपलं हे पुरी शिजलेली आहे। त्याच्यानंतर ज्याप्रमाणे आपण शंकरपाळ्याचा आकार करतो त्याचप्रमाणे आता हे आपल्याला चाकूने हे कापून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे शंकरपाळी करण्याचा जो चमचा असतो तो असेल तर तुम्ही त्याच्याने सुद्धा याचे असे काप करून घेऊ शकता। सो आपल्या जेवढ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत त्या सगळ्या पुऱ्यांचे आपण अशा प्रकारे काप करून घेणार आहोत। तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असं हे शिजलेलं आहे। असं जर तुम्ही खाल्लं तरी खूप छान याची टेस्ट लागते। त्याच्यानंतर इथे आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे आणि या तेलामध्ये आता आपण जो मसाला बारीक करून घेतला होता, जे वाटण आपण केलं होतं
हे आता या तेलामध्ये घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान असा मसाला आपला भाजला जाईल. ही रेसिपी नक्की घरी एकदा ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. आता 4 ते 5 मिनिटांनंतर असा मसाला आपला भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे, जेणेकरून खूप छान याची टेस्ट लागते. पावभाजीसारखी सेम पावभाजी खाल्ल्याचा फील येतो आपल्याला. सो आता हे सगळे मसाले आपले घालून झालेले आहेत आणि हे आता मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 1 ते 2 मिनिटासाठी हे फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे 2 कप यामध्ये पाणी ओतायचं आहे. 1 कप आपला ओतून झाला, हा दुसरा कप आपण ओतून घेतलेला आहे. आता ह्याला उकळी काढून घ्यायची आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं उकळायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर जो बटाटा आपण कापला होता तो घालायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी हे शिजवून घ्यायचं आहे. आता 10 मिनिटे झालेली आहेत. त्याच्यानंतर हे जे आपण बेसनचे काप करून घेतले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आता हे 5 ते 10 मिनिटासाठी मीडियम आचेवरती शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून याची टेस्ट छान अशी लागेल. याच्याबरोबर तुम्ही चपाती खाऊ शकता, भातसुद्धा खाऊ शकता. ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी कणिक शिल्लक राहते. सो त्या कणकेचे तुम्ही अशा प्रकारे टेस्टी आणि इंटरेस्टिंग रेसिपी बनवू शकता. ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्ही रोजच पीठ शिल्लक ठेवाल, चपाती खाणे विसरून जाल, पण ही रेसिपी कधीच तुम्ही विसरणार नाहीत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही रेसिपी आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शिल्लक राहिलेले जे पीठ असतं, रोज चपाती करण्यापासून शिल्लक राहतं, ते पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे. किंवा तुम्ही ही रेसिपी करण्यासाठी स्पेशल कणिक मळून घेऊ शकता. याच्यानंतर इथे आपल्याला एका प्लेटमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे, तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे जे मीठ आहे ते या तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तेल आणि मीठ छान असं मिक्स होईल. याच्यानंतर आपण जी कणिक मळली होती ती यामध्ये घालायची आहे. जर तुमच्याकडे कणिक मळताना मीठ वगैरे घालत असतील तर तुम्ही ही प्रोसिजर करण्याची गरज नाही. मी बिना मिठाची कणिक मळली होती, सो त्याच्यासाठी आपल्याला इथे मीठ आणि तेल घालण्याची गरज लागते. सो अशा प्रकारे हे पीठ जे आहे ते आपल्याला या तेलामध्ये मळून घ्यायचं आहे. जेव्हा हे पीठ आपलं मळून होतं छान असं, जेणेकरून मीठ यामध्ये छान असं शिरलं जातं. याच्यानंतर आपल्याला या कणकेचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण छोटी चपाती करण्यासाठी गोळा करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे गोळे करून घ्यायचे आहेत. इथे या कणकेचे आपल्याला 3 ते 4 गोळे तयार होतात. कणकेची क्वांटिटी म्हणजेच पिठाची क्वांटिटी ही तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये डिपेंड करणार आहे. जर तुमच्याकडे जास्त फॅमिली मेंबर्स असतील तर तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल. याच्यानंतर थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ही जी आपण चपाती लाटणार आहोत ती खाली आपल्या पोळपाटाला चिकटणार नाही. सो त्याच्यासाठी आपल्याला इथे गव्हाचं पीठ लावू शकता किंवा तुम्ही मैदा लावला तरीही चालेल, पण सोपं सगळ्यांच्या घरात गव्हाचं पीठ अवेलेबल असतं. सो आज आपण गव्हाचं पीठ लावून घेणार आहोत. छान असं ते दोन्ही साईडला चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून ती चपाती खाली चिकटणार नाही. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे मीडियम अशी आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे. एक एक लाटून आपल्याला अशा एका प्लेटमध्ये या काढून ठेवायच्या आहेत. इथे तुम्हाला दिसत असेल बघा, या साईजच्या मी 4 चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही याच्यापेक्षा छोट्या करू शकता किंवा याच्यापेक्षा मोठ्या केल्या तरीही चालतील. इथे आपल्याला एका छोट्या कढईमध्ये पाणी गरम करायचं आहे. पाणी गरम झाल्यानंतरच आपल्याला या ज्या पोळ्या पण तयार केलेल्या आहेत त्या एक एक करून पाण्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. इथे लक्ष ठेवा, गार पाण्यामध्ये या पोळ्या तुम्हाला सोडायच्या नाहीत, त्या नाही तर या चिकटच्या पोळ्या आपल्याला या पाण्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. याच्यानंतर 1 चमचा यामध्ये तेल घालायचं आहे, जेणेकरून त्या पोळ्या एकमेकांना चिकटणार नाहीत. आता तुम्हाला दिसत असेल बघा, 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत. पोळ्या शिजायला सुरुवात झालेली आहे. जेव्हा आपल्या पोळ्या छान अशा शिजतात तेव्हा त्या अशा प्रकारे पाण्यावरती तरंगतात. जेव्हा त्या कच्च्या असतात त्या पाण्याच्या तळाशी जाऊन बसलेल्या असतात आणि जेव्हा त्या शिजतात त्या अशा प्रकारे पाण्यावरती तरंगतात. इथे तुमची पोळी शिजताना फाटली तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर पाणी काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पोळी ही कोरडी करून घ्यायची आहे. तुम्ही हे फॅन खाली सुद्धा ठेवू शकता थंड होण्यासाठी. अशा प्रकारे या पोळ्या आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा थंड करून घ्यायच्या आहेत. याच्यानंतर इथे एक पॅन घ्यायचा आहे आणि या पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तुम्ही तूप किंवा बटर घातलं तरीही चालेल. अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान असे तडतडून द्यायचे तेलामध्ये, जेणेकरून त्याचा स्वाद खूप छान येतो. अर्धा चमचा मोहरी घालायची. आता हे जिरे आणि मोहरी तेलामध्ये तडतडून द्यायची. मोहरी छान अशी फुटून द्यायची, जेणेकरून त्याची जी चव आहे ती या तेलामध्ये उतरली जाईल. याच्यानंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याचे अशा प्रकारे बारीक काप करून घ्यायचे. तुम्ही ठेचून घेतला तरीही चालेल, जेणेकरून त्याची चव खूप छान लागते.
सो आता हे थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. जास्त वेळ लागत नाही, मिडियम आचेवरती तुम्ही फ्राय करू शकता. याच्यानंतर एक कांदा घ्यायचा आहे उभट असा चिरलेला. ज्याप्रमाणे आपण भजी करण्यासाठी कांदा चिरतो त्याचप्रमाणे हा कांदा चिरून घ्यायचा आहे आणि या तेलामध्ये आपल्याला हा फ्राय करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही व्हिडिओला डिसलाईकसुद्धा करू शकता आणि कमेंटमध्ये लिहू शकता. याच्यानंतर 1 कप आपल्याला कापलेला कोबी घालायचा आहे. त्याच्यानंतर 1 टोमॅटो बारीक असा चिरलेला घ्यायचा आहे. 1 शिमला मिरची घ्यायची आहे अख्खी आणि ती सुद्धा बारीक अशी चिरून घ्यायची आहे. तुम्ही जाडसर चिरली तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आता या भाज्या आपल्या घालून झालेल्या आहेत, छान अशा मिक्स करायच्या. ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी आहे. आपली लहान मुले भाजी अजिबात खात नाहीत, सो तुम्ही अशा प्रकारे त्यांना भाजी खाऊ घालू शकता. ही रेसिपी तुम्ही त्यांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता, लंच आणि डिनरमध्ये खाऊ शकता. चवीनुसार मीठ घालायचं जेणेकरून भाज्यांना थोडंसं पाणी सुटलं जाईल आणि अशा प्रकारे ते फ्राय करून घ्यायचं आहे. याच्यावरती झाकण ठेवू नका, नाहीतर तुमच्या भाजींचा कलर बदलला जाईल. सो त्याच्यासाठी अशा प्रकारे तुम्ही उघड्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. थोडासा कच्चापणा भाज्यांचा निघून गेल्यानंतर 1 चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे. 1 चमचा ग्रीन चिली सॉस घालायचा. जर तुमच्याकडे ग्रीन चिली सॉस नसेल, तुम्ही हिरव्या मिरच्या बारीक करून घातल्या तरीही चालतील. 1 चमचा शेजवान चटणी आणि 1 चमचा आपल्याला सोया सॉस घालायचा आहे. सोया सॉस घालून झाल्यानंतर हे थोडेसे मसाले शिजून द्यायचे जेणेकरून त्याची चव खूप छान लागते. अर्धा ते 1 मिनिटानंतर आपल्याला हे फ्राय करायचं आहे, म्हणजेच मिक्स करायचं आहे. आपण जे मसाले घातलेले आहे ते छान असे फ्राय होतील आणि आपल्या सगळ्या भाज्यांना लागले जातील. सो अशा प्रकारे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे जे आपण चपात्या थंड करून घेतल्या होत्या ते एका भांड्यावरती ठेवू शकता, तुम्ही ताटावरती सुद्धा ठेवू शकता किंवा चॉपिंग बोर्डवरती ठेवलं तरीही चालेल. इथे आपल्याला शंकरपाळ्याचा चमचा घ्यायचा आहे. ज्या चमच्याने आपण शंकरपाळे तयार करतो तो चमचा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे मीडियम साईजमध्ये हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे शंकरपाळ्याचा चमचा नसेल तर तुम्ही चाकूच्या मदतीने हे कट केलं तरीही चालेल. तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं हे तयार झालेलं आहे. याच्यानंतर आपण जो मसाला फ्राय केला होता त्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे. ही रेसिपी खूप हेल्दी आहे. तुम्ही लहान मुलांना बाजारात जाऊन नूडल्स खाऊ घालता, पण ते सारखं खाणं शरीरासाठी चांगलं नसतं. सो त्याच्यासाठी ही हायजेनिक रेसिपी, हायजेनिकफुल रेसिपी ही आहे. ही तुम्ही घरी बनवू शकता आणि इथे मैद्याचा बिलकुल वापर केलेला नाही. सो त्यांच्या शरीरासाठी खूप छान आहे. आणि एक्स्ट्रा आपण यामध्ये जे चायनीजवाले घालतात तसं काहीही घातलेलं नाही आहे, सॉस वगैरे घातलेले आहेत फक्त. सो ही रेसिपी मुलांसाठी खूप छान आहे, त्यांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. एक नवीन आणि इंटरेस्टिंग असा हा पदार्थ आहे. सो रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. हे आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही हाय फ्लेमवरती सुद्धा फ्राय करू शकता किंवा मीडियम फ्लेमवरती फ्राय केलं तरीही चालेल. दिसायलाही खूप छान दिसत हे नूडल्स आणि चवीलाही खूप छान लागतात. लहान मुलांना इंटरेस्टिंग रेसिपी खाण्यात खूप इंटरेस्ट असतो. लहान मुले भाजी अजिबात खात नाही. सो अशा प्रकारे तुम्ही त्यांना भाजीसुद्धा खाऊ घालू शकता. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात तुम्ही त्या मुलांना देऊ शकता. इथे थोडीशी आपल्याला कोथिंबीर गार्निशिंगसाठी घालायची आहे आणि परत एकदा ते मिक्स करायचं आहे. तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडत नाही तुम्ही त्या भाज्या या रेसिपीमधून त्यांना देऊ शकता. सो रेसिपी मुलांसाठी नक्की घरी ट्राय करा, खाऊ घाला मुलांना आणि मुलांचा फीडबॅक घ्या. त्याच्यानंतर मला कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही रेसिपी कशी झाली होती. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.